नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती सुरू झालेली आहे. त्यामधील शिपाई, हमाल आणि लिपिक या पदासाठी महत्त्वाचे असणारे 20 सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. यातील मित्रांनो जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपल्याला 2014च्या न्यायालय भरतीमध्ये विचारण्यात आले होते. सोबतच यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये उपलब्ध आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? शेवटचा शब्द नाही यावरून पूर्णपणे जे प्रश्न आहे आपला चेंज होऊन जातो. खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे जे गोदावरी नदीच्या काठी वसलेलं नाही असा आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे 4 पैकी 3 जे ठिकाण आहेत हे गोदावरी नदीच्या काठावर असणार आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पंढरपूर हे जे आहे हे गोदावरी नदीच्या काठावरती वसलेलं नाही. यामध्ये पैठण, नांदेड, नाशिक हे जे तीनही ठिकाणं आहेत हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले शहर आहेत. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला असे देखील प्रश्न विचारले जातात. एखादं शहर दिलं जातं आणि ते कोणत्या नदीच्या काठावर आहे ते देखील प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पंढरपूर. चला यानंतरचा प्रश्न आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याला टेक्निकल प्रश्न देखील म्हणू शकतो. मुंबई उच्च न्यायालय याची जी स्थापना आहे ही कधीची आहे? यामध्ये आपण हा प्रश्न काही दिवसापूर्वी कम्युनिटीमध्ये पोल केला होता. तर त्या ठिकाणी जवळपास 20% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर 14 ऑगस्ट 1862 या साली झालेली आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना. काही विद्यार्थी सांगतात की 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण लक्षात ठेवा 14 ऑगस्ट 1862 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? आपल्याला यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एखादी संस्था दिली जाते आणि त्या संस्थेचे संस्थापक विचारले जातात किंवा ती संस्था कोणी स्थापन केली असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे? रयत शिक्षण संस्था याची स्थापना जी आहे ही कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महात्मा फुले जे ऑप्शन आहे यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यांच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला जातो की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे की ती कधी केली आहे? तर वर्ष आहे 1873 साली आणि जर ठिकाण विचारलं तर पुणे या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्यावरती आपल्याला तिसरा प्रश्न विचारला जातो की त्यांचे 2 पुस्तक आहेत खूप महत्त्वाचे. त्यापैकी एक आहे पहा गुलामगिरी आणि दुसरं जे आहे ते आहे शेतकऱ्याचा आसूड. तर या पुस्तकांचे लेखक सुद्धा आपल्याला विचारले जातात. ते आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे. जमीन महसुलाची कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केलेली आहे? मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. जमीन महसुलाची एक पद्धत आहे तिचं नाव आहे कायमधारा पद्धती. तर ही कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस या इंग्रज अधिकाऱ्याने कायमधारा ही जी पद्धत आहे ही सुरू केलेली आहे आणि ही एक जमीन महसुलाची पद्धत आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येत नाही? या ठिकाणी परत एक वेळा शेवटचा शब्द पूर्ण आपलं प्रश्न बदलून टाकतो. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ खालीलपैकी कोणतं नाही? म्हणजे 4 पैकी 3 ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर पुणे या ठिकाणी खंडपीठ येत नाही. यामध्ये नागपूरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि गोवा म्हणजेच काय तर पणजी या ठिकाणी सुद्धा आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ. पण पुणे या ठिकाणी येत नाही. आणि आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 18 वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा. मानवी मेंदू आणि मज्जासंस्था यांचं जे शास्त्र आहे किंवा यांची जी फील्ड आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र आपल्याला विचारलेलं आहे.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर न्यूरोलॉजी हे जे आहे पहा, तर न्यूरोलॉजी म्हटलं जातं मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेचा अभ्यास करणाऱ्या फील्डला. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. यापूर्वी आपल्याला हाच प्रश्न विचारला होता, पण आपल्याला ऑरेंज सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणतं शहर ओळखलं जातं असा प्रश्न विचारला होता. तर ऑरेंज सिटी आणि संत्र्याचा प्रदेश म्हणून नागपूर या जिल्ह्याला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी आपल्याला नागपूर या जिल्ह्याविषयी अजून एक महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर नागपूर हे जे शहर आहे हे आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून देखील ओळखलं जातं. पहा, नागपूर हे शहर. आणि आपण नागपूर या शहरावरती एक स्पेशल व्हिडिओ देखील घेतलेला आहे. जे जे आपले भरती करणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ खूप कामाचा असणार आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे वेबसाईटवरील प्रथम पेज किंवा दर्शनी पृष्ठ याला काय म्हणून ओळखले जाते. आपण जेव्हा एखादी वेबसाईट ओपन करतो आणि त्या वेबसाईटवरचं जे पहिलं पेज असतं म्हणजे वेबसाईट ओपन झाल्या झाल्या तर त्या पेजला किंवा त्या पृष्ठाला काय म्हणून ओळखले जाते असा आपल्याला प्रश्न आहे. आणि हे जे लिपिक पद आहे ना मित्रांनो उच्च न्यायालयातील, त्यामध्ये आपल्याला कम्प्युटर नॉलेजवरती खूप सारे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण एक डीपमध्ये व्हिडिओ देखील घेतलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. जर वेबसाईटवरचे जे पहिलं पेज असतं तर त्याला होम पेज म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे संत रामदास स्वामी यांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्थित आहे. यापूर्वी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की संत रामदास स्वामी यांचं जन्मस्थळ कोणतं आहे. तर लक्षात ठेवा, जन्मस्थळ जे आहे त्यांचं जांब हे जन्मस्थळ आहे. हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे देखील प्रश्न आपल्याला महत्त्वाचे ठरू शकतात. कारण संत रामदास स्वामी जे आहेत हे मराठी संतांपैकी एक महत्त्वाचे संत मानले जातात आणि त्यांचं जे जन्मस्थळ आहे ते आहे जांब. जिल्हा जर विचारलं तर जिल्हा आहे पहा, तो जालना जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि जालना जिल्ह्यातील या प्रश्नामध्ये आपल्याला तालुका विचारलेला आहे. तर तालुका आहे ऑप्शन क्रमांक 2. तर घनसांगवी हा तालुका आहे, जांब हे गाव आहे आणि जालना हा जिल्हा आहे. यासाठी आपण महत्त्वाचे जेवढे काही आपले मराठी संत होतात तर ते संत आणि त्यांचं जन्मस्थळ देखील घेतलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ नाव काय होते. पहा, आपल्याला मूळ नाव विचारलेलं आहे मुंबई उच्च न्यायालयाचं. सर्वात सोपा प्रश्न आहे, आपण हे नाव सुद्धा बनवू शकतो हायकोर्ट ऑफ बॉम्बे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय 1 उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेली आहेत. मित्रांनो, आपली जी राज्यघटना आहे तर यामध्ये महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे की जे काही इम्पॉर्टंट असणारे घटक आहेत तर हे कोणत्या ना कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहेत. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत तत्वे, अधिकार वगैरे जे आहेत हे प्रत्येक देशाकडून, वेगवेगळ्या देशाकडून स्वीकारून आपली राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे. त्यातीलच हा एक मुद्दा आहे पहा, मार्गदर्शक तत्वे. तर हे मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेले आहेत. तर तो देश आहे पर्याय क्रमांक 2. तर आयर्लंड या देशाकडून मार्गदर्शक तत्वे हे घेण्यात आले आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, प्रशासकीय सुधारणा संबंधी प्रसिद्ध असलेला लखीना पॅटर्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम राबवण्यात आला होता. पहा, आपल्याला प्रश्न सरळ सरळ विचारलाय की लखीना पॅटर्न जो आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी राबवण्यात आला होता. या लखीना पॅटर्नचा उद्देश काय होता किंवा काम काय होतं, तर जेवढ्या काही नागरिकांच्या सर्व्हिसेस आहेत, सुविधा आहेत, त्या त्यांना एकाच ठिकाणी देणं म्हणजेच लखीना पॅटर्न होतं. लक्षात ठेवा. आणि हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा राबवण्यात आलेला हा उपक्रम होता. त्याला म्हटलं जातं लखीना पॅटर्न. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला जशाच तसा 2014 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचंय. आणि त्यावेळी अहमदनगर असं ऑप्शनमध्ये आपल्याला असणार होतं, पण अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर झालेलं आहे. त्यामुळे आपण नवीन पद्धतीने अहिल्यानगर हे ऑप्शन घेतलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणता जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्रातील संपूर्ण पर्यटन जिल्हा यावरती सुद्धा आपल्याला तलाठी भरती आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे हा संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षे करण्यात आलेले आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे, प्रश्न लक्षात ठेवा. यावेळेस आपल्याला कधी कधी डायरेक्ट सुद्धा प्रश्न विचारला जातो की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या रिटायरमेंटचं वय किती आहे. तर प्रश्न असा आहे की ते जे वय आहे हे 60 वरून 62 वर्ष करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, तर निवृत्तीचं वय सध्या किती आहे? 62 वर्ष. पण ते कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेलं आहे? तर ती घटना दुरुस्ती आहे पर्याय क्रमांक 3, तर 15वी घटना दुरुस्तीद्वारे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वय जे आहे हे 60 वरून 62 वर्ष करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमाद्वारे सांगितलेली आहे, किंवा जी राज्यघटना आहे आपली, तर त्यामधील जी घटना दुरुस्तीची प्रक्रिया आहे ही कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न 2019 ला सुद्धा विचारण्यात आला, 2014 ला सुद्धा विचारण्यात आला आणि 2018 ला सुद्धा विचारण्यात आला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर कलम 368 हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. कारण कलम 368 नुसार घटना दुरुस्तीची प्रक्रिया या कलमामध्ये दाखवलेली आहे 368 मध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, रातांधळेपणा हा नेत्रविकार खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होतो? आरोग्य विभागामध्ये 2 वर्ष बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नेत्रविकार म्हणजे काय, तर डोळ्याचा आजार आहे. पहा, रातांधळेपणा म्हणजे या आजारामध्ये रात्रीच्याला माणसाला कमी प्रमाणात दिसतं. तर हा जो आजार आहे हा कशामुळे होतो? हा आजार होतो व्हिटॅमिन ए म्हणजे अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 2 किंवा अधिक म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय हायकोर्ट जे आहे हे स्थापन करण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर संसदेला हा अधिकार देण्यात आलेला आहे. कोणता अधिकार? तर ज्या अधिकाराद्वारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये एकच सामायिक हायकोर्ट स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक पक्षी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी, तारखेला किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, जागतिक पक्षी दिनावरती आपल्याला प्रश्न जो आहे तर हा 2018च्या पोलीस भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता. विशेष म्हणजे की आपण जागतिक आणि राष्ट्रीय असे दोन्ही दिनविशेष जे आहेत पूर्ण वर्षभराचे त्यांचे 2 व्हिडिओज घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या, कारण त्यामध्ये हा प्रश्न देखील आलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 12 नोव्हेंबर हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक पक्षी दिन साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांचे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? यावरती आपल्याला 3 प्रश्न समजावून घ्या. तीनही प्रश्न पॉईंटनुसार देतो. सर्वात पहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील विचारलेलं आहे म्हणजे शहाजी राजे. लक्षात ठेवा, शहाजी राजे यांचं गाव कोणतं आहे असा प्रश्न विचारलाय. आपल्याला गाव माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचं गाव आहे पहा वेरूळ. पण हे वेरूळ जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं. पण प्रश्नामध्ये आपल्याला तालुका विचारलेला आहे आणि वेरूळ या शहराचा किंवा वेरूळचा तालुका जो येतो तो येतो खुलताबाद. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. लक्षात ठेवायचंय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच शहाजी राजेंचं जे गाव आहे ते वेरूळमध्ये आहे आणि वेरूळमधील म्हणजे वेरूळ जे आहे हे खुलताबाद तालुक्यात येतं आणि खुलताबाद तालुका हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतो. मग या ठिकाणी अजून 2 प्रश्न आपल्याला तयार होतात. पहिला प्रश्न काय असू शकतो की जिजामाता ज्या आहेत यांचं जन्मस्थान कोणतं आहे किंवा जन्मस्थळ कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून द्यायचं आहे. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर लक्षात ठेवायचंय, पुणे जिल्हा येतो, जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यातील जो शिवनेरी किल्ला आहे तर या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाला रिट्स म्हणजे लक्षात ठेवा रिट जे आहे हे जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. रिट्स जारी करण्याचा अधिकार जो आहे हा कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे?
तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. तर कलम 226 हे जे कलम आहे या कलमानुसार उच्च न्यायालय रिट्स जारी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जशास तशी टेलिग्रामद्वारे आपण देत आहोत. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.